नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. एस टी महामंडळ भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधीचं दार आणखी उघडलेलं आहे, ते म्हणजे आहे न्यायालय भरती. आता न्यायालय भरतीमध्ये तुमचं जर समजा ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुमच्यासाठी आणखी एक संधी झालेली आहे. आणखी एक दुसरी अपॉर्च्युनिटी जर वेगळ्या अँगलने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आणखी शिपाई पद जे आहे ते देखील तुमचं यामध्ये कव्हर होऊ शकतं. म्हणजे 1064 पद जे आहे हे कंत्राटी पद नाही आहेत, हे डायरेक्टली कोणते आहेत की केंद्र शासनाचे जरी म्हटलं तरी चालेल. ही आगामी न्यायालय भरती आहे, याच्यासाठी आपली बॅच आहे. यामध्ये हे सगळं काय असतं, पण हे सध्या महत्त्वाचं नाही. सध्या महत्त्वाचं काय आहे की जागा कोणत्या आहे, अपॉर्च्युनिटी संधी कोणती आहे ते बघून घेऊया. बघा, आता सगळ्यात अगोदर आपण काय करूया की ड्रायव्हरचं पाहूया. ड्रायव्हरसाठी ना आता उच्च न्यायालय मुंबई इथं 26 ड्रायव्हर लागणार आहेत. नागपूर खंडपीठात 5 आहे, औरंगाबाद खंडपीठात 6, राहिलेले 2 खंडपीठ गोवा आणि कोल्हापूरची जी भरती येणार आहे ती यांच्यापेक्षा जास्तच असणार आहे. कोल्हापूरचं नवीन खंडपीठ तयार झाले आणि त्याची जी भरती आहे तर ती वेगळी येणार आहे. तर हे 26, 5 आणि हे जवळपास वेटिंग लिस्टमधले हे जर धरले तर जवळपास 47 पदं जे आहेत तर ते आपल्याला आपल्या ड्रायव्हिंग लायसन आणि ड्रायव्हिंगच्या स्किलवरती आपल्याला मिळू शकतात. 50 मार्काचा पेपर असतो, 20 मार्काची लेखी, 10 मार्काची टेस्ट तुमची, 10 मार्काचे तुमचं मुलाखत आणि आणखी 10 मार्क यायचे असतात. असे 50 मार्काचे आहे. S10चं पद आहे. कोणतं? S10चं. तलाठीला सुद्धा पगार नाही, एवढी पगार आहे. सगळ्यात जास्त आतापर्यंतची म्हणजे ड्रायव्हरला ही मिळालेली पगार आहे. ठीक आहे. दुसरं पद, आता हे झाले 47 पदं. आता हे बाकीचे जे 1064 पदं, जर तुमचं 10वी 12वी झालेलं असेल, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल, ह्या 1064 पदासाठी तुम्ही तयारी करू शकता. आणि यामध्ये आस्थापना कोणकोणत्या आहेत पहा. उच्च न्यायालय जे आहे, उच्च न्यायालय मुंबईच्या 570 शिपाई पदाच्या जागा आहेत. ठीक आहे, शिपाई पदाच्या जागा आहेत. 115 नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठाच्या 202 जागा आहेत. अशा टोटल जर पाहिल्या तर 851 आहे आणि प्रतीक्षा यादीच्या 213, अशा टोटल 1064 जागा आहेत. यापूर्वीची जी भरती व्हायची ना तर त्यामध्ये शॉर्ट लिस्टिंग असायची. म्हणजे कसं की समजा आपण 10वी पास आहोत आणि आपण फॉर्म भरला, पण 10वी पासचे फॉर्म कमी आले आणि 12वी पासचे जास्त आले, ग्रॅज्युएशन जास्त आले किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जास्त आले, तर 10वीच्या मुलांना चान्स मिळत नव्हता. हायकोर्ट काय करायचं की ते शॉर्ट लिस्टमध्ये ते पोरांना कट करायचं. पण ही पहिली भरती आहे की ज्यामध्ये सगळ्यांसाठी ओपन टू ऑल ही भरती आहे. शिपाई पद आणि ड्रायव्हर पद हे दोन्ही पद जे आहेत ना तर तुमचे या तयारीसाठी तुम्ही आतापासूनच लागा. कारण की 2026मध्ये फक्त याच नाही तर आणखी भरपूर अशा मोठ्या जाहिराती येणार आहेत. 10वी 12वी बेसवरती स्वस्तामध्ये आपल्याला लवकर पटकन झटपट अभ्यास करून नोकरी मिळवायची आहे. डिटेलमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये 9 वाजताचा जो लाईव्ह असतो, तयारी कशी करायची, झिरो फोडून तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे, सगळं काही डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. आशा करतो हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला एक नवीन संधीचं दार उघडण्यासाठी मी सादर केला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरते एवढंच. संध्याकाळी भेटूया 9 वाजता लाईव्ह. राम राम तोपर्यंत.